आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना 100% पगार मिळावा यासाठी नांदेडमध्ये आंदोलन। उपोषणस्थळी गिरीश महाजन येताच आंदोलकांकडून पाया पडत मागण्या पूर्ण करण्याची विनंती। गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणामध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या। गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण उद्यापासून सुरू होणार। नागपूरमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ। 86 रुग्णांची नोंद। नागपूरमधील आरोग्य यंत्रणा सतर्क। उरणच्या जेएनपीटी बंदराशेजारी कृषी मालाची साठवण यंत्रणा उभारण्यात येणार। 27 एकर जमिनीवर जेएनपीटी कृषी केंद्र उभारली जाणार। पगारवाढीसाठी नाशिकमधील सिटीलिंक बस कर्मचारी आजपासून पुन्हा संपावर। 116 बसच्या फेऱ्या रद्द। सकाळपासून बस वाहतूक ठप्प। 30 जुलैपर्यंत नांदेडमधील गुरुद्वारा आणि विमानतळ परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश। रत्नागिरी जिल्ह्यामधील 8841 शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज। मुख्यमंत्री बळीराजा योजना जाहीर। 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंप धारकांना लाभ मिळणार। जखमी वडील